संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. संस्थेचे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला या आवाहनापासून प्रेरित होऊन शेतकऱ्यांची मुलं शिकावीत या उद्देशानं संस्था उभारण्यात आल्याचं सांगितलं. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी वैद्यकीय क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज असल्याचं सांगितलं. संशोधनाला चालना देण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठात दिशा इन्क्युबेटर सेंटर सुरू केलं असून त्या माध्यमातून नवनवीन संकल्पनांना वाव दिला जात असल्याची माहिती दिली. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना नवीन तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत असून नव्या पिढीनं ते आत्मसात करून आपली प्रगती साधावी असं आवाहन केलं. स्वर्गीय वसंतदादांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रातून शैक्षणिक क्रांती साकारली असून डॉक्टर डी.वाय. पाटील, पतंगराव कदम, अण्णासाहेब चव्हाण यांनी त्यामध्ये दिलेलं योगदान खूप महत्त्वाचं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं. मिरजनंतर आता कोल्हापूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाच्या माध्यमातून दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू, तसंच येत्या 2 वर्षात मुंबई पुण्याला एकही रुग्ण जाणार नाही अशा पद्धतीची वैद्यकीय सेवा कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉलेजच्या डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर गौरी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयातून BAMS अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 110 पदवीधरांचा त्यांच्या मातापित्यांसमवेत सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक डॉक्टर राजकुमार पाटील, विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, सचिव ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, तेजस्विनी चुयेकर पाटील, अजिंक्य चव्हाण, बाळकू चव्हाण यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.